हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण सीटेट आणि टी या एक्झाम परीक्षेमधील CDP या विषयातील कोहलबर्ग यांचा नैतिक विकास सिद्धांतावरील 100पेक्षा अधिक प्रश्न पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. कोहलबर्ग यांचे पूर्ण नाव काय? तर उत्तर आहे लॉरेन्स कोहलबर्ग. कोहलबर्ग कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? ते अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ होते. पुढे पाहूया. कोहलबर्ग यांचा जन्म व मृत्यू कधी झाला? जन्म 25 ऑक्टोबर 1927 आणि मृत्यू 19 जानेवारी 1987. कोहलबर्ग यांच्या सिद्धांताचे नाव काय? नैतिक विकास सिद्धांत. पुढे पाहूया. कोहलबर्ग यांनी पियाजे यांचे काम पुढे नेले का? तर हो. पियाजे यांनी 2 अवस्था सांगितल्या. कोहलबर्ग यांनी 3 स्तर 6 अवस्था सांगितल्या. पियाजे संज्ञानात्मक विकास, तर कोहलबर्ग काय? तर कोहलबर्ग नैतिक विकास किंवा आपण त्याला नैतिक तर्कशक्तीचा विकास असेही म्हणतो. पुढे पाहूया. कोहलबर्ग यांच्या मते नैतिकता म्हणजे काय? उत्तर योग्य अयोग्य ठरवण्याची तर्कशक्ती, कृती नाही, विचार महत्त्वाचा. पुढे पाहूया. कोहलबर्ग यांनी संशोधन कसे केले? तर नैतिक दुविधा देऊन मुलांना कथा सांगून काय करावे व का विचारले. पुढे पाहूया. कोहलबर्ग यांची प्रसिद्ध कथा कोणती? हाइंजची दुविधा ही त्यांची प्रसिद्ध कथा आहे. हाइंजची दुविधा थोडक्यात सांगा. तर हाइंजच्या बायकोला कर्करोग, औषध खूप महाग, केमिस्टने किंमत केली नाही, चोरी करावी का? हाइंजच्या कथेत होय किंवा नाही महत्त्वाचे आहे का? तर नाही. का? हे कारण महत्त्वाचे आहे. कारणावरून अवस्था ठरते. पुढे पाहूया. कोहलबर्ग यांनी किती स्तर सांगितले? कोहलबर्ग यांनी 3 मुख्य स्तर सांगितले. कोहलबर्ग यांनी किती अवस्था सांगितल्या? तर एकूण 6 अवस्था सांगितल्या. प्रत्येक स्तरात 2 अवस्था आहेत. पुढे पाहूया. 3 स्तराची नावे सांगा. तर पहिली आहे पूर्व पारंपरिक, दुसरी आहे पारंपरिक आणि तिसरी आहे उत्तर पारंपरिक अवस्था. तर प्रथम आपण पूर्व पारंपरिक स्तराचा अर्थ काय ते पाहूया. तर नियम बाहेरून लादले, शिक्षा टाळणे, बक्षीस मिळणे यासाठी नियम पाळतो. 9 वर्षापर्यंत ही अवस्था हा स्तर असतो. पुढे पाहूया. पारंपरिक स्तराचा अर्थ काय? तर समाज, कुटुंब, कायद्याचे नियम पाळतो. चांगला मुलगा किंवा मुलगी बनायचे, किशोरवय. पुढे पाहूया. उत्तर पारंपरिक स्तराचा अर्थ काय? तर स्वतःची नैतिक तत्त्वे, कायदा चुकीचा असेल तर मोडू शकतो. मानवता, न्याय महत्त्वाचा, प्रौढावस्था. पुढे पाहूया. सर्व लोक स्तर 6 पर्यंत पोहोचतात का? तर नाही, सर्व लोक पोहोचत नाही. कोहलबर्ग यांच्या मते बहुतेक लोक स्तर 4 वर थांबतात. स्तर 5 सहसा फार कमी लोक पोहोचतात. स्तर 5 व 6 फार कमी लोक पोहोचतात. स्तर 6 गाठणे अनिवार्य आहे का? तर नाही. वयाने नव्हे, अनुभवाने विकास होतो. एक स्तर ओलांडल्याशिवाय पुढचा येतो का? नाही. क्रमाने, टप्प्याटप्प्याने विकास होतो. कोहलबर्ग यांच्या मते नैतिक वर्तन व नैतिक विचार सारखेच असते का? तर नाही. उच्च विचार असूनही कृती वाईट असू शकते. सिद्धांत फक्त विचार मोजतो. पुढे पाहूया. कोहलबर्ग यांच्या सिद्धांताची मर्यादा कोणती?
तर पाश्चात्य संस्कृतीवर आधारित पुरुषांवर संशोधन, फक्त विचार, कृती नाही, भावनांना कमी महत्त्व दिलेले आहे. कॅरोल गिलिगन यांनी कोहलबर्ग यांच्यावर काय टीका केली? तर कोहलबर्ग न्याय आधारित नैतिकता मोजतो, स्त्रियांची काळजी आधारित नैतिकता दुर्लक्षित केलेली आहे. पुढे पाहूया, कोहलबर्ग यांच्या मते शिक्षकाची भूमिका काय? तर नैतिक दुविधा मांडणे, चर्चा घडवणे, एक स्तर वरचा युक्तिवाद मांडणे. कोहलबर्ग यांचा सिद्धांत कोणत्या वादात मोडतो? तर संज्ञानात्मक विकासात्मक वाद. पूर्व पारंपरिक स्तराचे वय किती? साधारण 0 ते 9 वर्षे. या स्तरात नियम पाळतो का? 0 ते 9 वर्षापर्यंत नियम पाळतो का? तर बाह्य परिणामांसाठी पाळतो, जसे की शिक्षा टाळणे, बक्षीस मिळणे म्हणून. स्तर 1 चे नाव काय? तर शिक्षा व आज्ञापालन अभिमुखता. पुढे पाहूया, अवस्था 1 चे वैशिष्ट्य काय आहे? तर शिक्षा होईल म्हणून करू नये, नियम मोडला की शिक्षा, अधिकारी म्हणतो ते बरोबर. अवस्था 1 चे उदाहरण द्या. हाइंजची कथा. हाइंजने चोरी करू नये कारण त्याला तुरुंगात टाकतील, शिक्षा टाळणे. खोटे बोलू नये कारण मार बसतो. ही कोणती अवस्था आहे? तर ही अवस्था 1 आहे. पुढे पाहूया, अवस्था 2 चे नाव काय? साधनात्मक सापेक्षवाद अभिमुखता किंवा स्वार्थ अभिमुखता. अवस्था 2 चे वैशिष्ट्य काय आहे? मला काय फायदा, बरोबरचा व्यवहार करणे, तू मला दे मी तुला देतो, स्वतःचा फायदा पाहणे. अवस्था 2 चे उदाहरण द्या. हाइंजची कथा. हाइंजने चोरी करावी कारण बायको वाचली तर त्याची काळजी घेईल, स्वतःचा फायदा. अवस्था 2. मी तुला गृहपाठ करून देतो, तू मला खाऊ दे. ही कोणती अवस्था आहे? ही अवस्था 2 आहे, देवाणघेवाण. पुढे पाहूया, पूर्व पारंपरिक स्तरात हेतू महत्त्वाचा असतो का? तर हेतू महत्त्वाचा नाही, फक्त परिणाम पाहतो. चुकून काच फोडली की हेतू पुरस्सर, शिक्षा सारखीच. 1 कप चुकून फुटल्याविरुद्ध 10 कप मदत करताना फुटले, अवस्था 1 मधील मूल काय म्हणेल? तर 10 कप फोडणारा जास्त वाईट कारण नुकसान जास्त. हे अवस्था 1 चे उदाहरण आहे. पुढे पाहूया, या स्तरात नियम बदलू शकतात का? तर नाही बदलू शकत, नियम मोठ्यांनी केले. या स्तरातील मुलाला कसे शिकवावे? स्पष्ट नियम, बक्षीस, शिक्षा, परिणाम लगेच दाखवा. शाळेत उशिरा येऊ नये कारण शिक्षा होईल. ही कोणती अवस्था? ही अवस्था 1 आहे. शाळेत येईन तर स्टार मिळेल. ही कोणती अवस्था? तर अवस्था 2, बक्षिसासाठी. अवस्था 1 व 2 मधील मुख्य फरक काय आहे? तर अवस्था 1 शिक्षा टाळणे, तर अवस्था 2 फायदा मिळवणे. हा फरक आहे. दोन्ही अवस्थांवर स्वकेंद्रित असतो का? तर हो, स्वतःचा फायदा किंवा तोटा पाहतो. पुढे पाहूया, या स्तरातील मुलाला हे सर्वांसाठी चांगले पटते का? तर नाही पटत, माझ्यासाठी चांगले हे तो पाहतो. या स्तरातून पुढे कधी जातो? तर समवयस्करांशी खेळ गटात मिसळणे, चांगला ठरवणे जाणे महत्त्वाचे वाटू लागले की साधारण 9 ते 10 वर्षापर्यंत या स्तरातून पुढे जातो. पारंपरिक स्तराचे वय किती? तर साधारण 9 ते 6 वर्षे. बहुतेक प्रौढ इथेच थांबतात. या स्तरात नियम का पाळतो? सामाजिक अपेक्षा, कायदा, चांगला दिसणे, सुव्यवस्था यासाठी. अवस्था 3 चे नाव काय?
तर चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी, अभिमुखता किंवा परस्पर संबंध. अवस्था 3चे वैशिष्ट्य काय? तर इतरांना आवडावे, चांगले ठरवले जावे म्हणून नियम पाळतो. भावना महत्त्वाच्या. अवस्था 3चे उदाहरण द्या. हाइंजची कथा. तर हाइंजने चोरी करावी कारण बायकोला वाचवणे हे एका नवऱ्याचे कर्तव्य आहे, नाही तर लोक त्याला स्वार्थी म्हणतील. हे अवस्था 3चे हाइंजच्या कथातील उदाहरण आहे. आईला आवडते म्हणून खरे बोलतो ही अवस्था कोणती? ही अवस्था 3 आहे. आवडते, नातेवाईकांना बरे वाटणे ही अवस्था 3 आहे. अवस्था 4चे नाव काय आहे? कायदा व सुव्यवस्था, अभिमुखता. अवस्था 4चे वैशिष्ट्य काय आहे? तर कायदा सुव्यवस्थेसाठी आहे, सर्वांना पाळला पाहिजे, कर्तव्य अधिकार महत्त्वाचे आहेत. पुढे पाहूया. अवस्था 4चे उदाहरण हाइंजची कथा. तर उत्तर, हाइंजने चोरी करू नये. कायदा मोडला तर समाज बिघडेल, प्रत्येकजण चोरी करू लागेल. वेग मर्यादा पाळली पाहिजे, नाहीतर अपघात होतील. ही कोणती अवस्था आहे? अवस्था 4, सामाजिक सुव्यवस्था. अवस्था 3-4 मधील मुख्य फरक काय आहे? अवस्था 3 मधील जवळचे लोक, नाते आणि अवस्था 4 मध्ये समाज, कायदा, संपूर्ण व्यवस्था. अवस्था 4 मध्ये हेतू महत्त्वाचा असतो का? तर हो. पियाजे यांच्या मते 7 वर्षाच्या नंतर हेतू पाहतो. चुकून केले विरुद्ध हेतुपूर्वक केले. पुढे पाहूया. या स्तरात नियम बदलू शकतात का? नाही बदलू शकत. कायदा तो पाळलाच पाहिजे. उत्तर, पारंपरिक स्तराचे वय किती? 16 वर्षानंतर किशोरवयीन व प्रौढपण सर्वच पोहोचत नाही. अवस्था 5चे नाव काय आहे? सामाजिक करार, अभिमुखता किंवा कायद्याचे सापेक्षत्व. अवस्था 5चे वैशिष्ट्य काय आहे? तर कायदा समाजाने बनवला समाजासाठी, तो बदलू शकतो. बहुमान, हक्क महत्त्वाचे आहेत. अवस्था 5चे उदाहरण द्या. हाइंजची कथा. कायदा महत्त्वाचा पण जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे. अवस्था 5 मध्ये घटनेत बदल करून समानता आणावी. ही कोणती अवस्था? अवस्था 5, कायदा परिपूर्ण नाही, बदलू शकतो. अवस्था 6चे नाव काय आहे? वैश्विक नैतिक तत्व, अभिमुखता. अवस्था 6चे वैशिष्ट्य आहे स्वतःची सद्विवेक बुद्धी, न्याय, समानता, मानव प्रतिष्ठा. अवस्था 5 व 6 मधील मुख्य फरक काय आहे? अवस्था 5, सामाजिक करार, बहुमत, कायदा बदलता येतो. अवस्था 6 मध्ये वैयक्तिक तत्व, बहुमत विरोधातही आहे. अवस्था 6 मध्ये किती लोक पोहोचतात? कोहलबर्ग यांच्या मते फारच कमी, 5% पेक्षाही कमी लोक अवस्था 6 मध्ये पोहोचतात. अवस्था 6 या स्तरात नियम कसे पाहतो? नियम लवचिक, तत्वे महत्त्वाची, नियम तत्वांसाठी. कोहलबर्ग यांनी स्तर 7 सांगितला का? तर हो. नंतर विश्वात्मक, आध्यात्मिक, पण तो काल्पनिक आहे. 6 पर्यंतच मोजतात. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.